हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. वाजले दोनदा पुसावी लागते उचल, कारण एवढं आजूबाजूला एवढे कामं सुरू आहेत बिल्डिंगचे. सो पूर्ण थोडं जरी पाणी पडलं ना फ्लोअरवर तर सगळं धूळ येऊन सगळं चिपकून जातं. मग ते सगळं काळं दिसतं आणि मला असं सवय नसतं पायाला धूळ वाटलं खूप इरिटेट होतं. मग मला पुसल्याशिवाय ते बिलकुल चैन पडत नाही. सो ते पुसून काढले. रात्रीला पण रात्री 10 वाजता किंवा 9:30 वाजता जेवण झालं किंवा जेवणाच्या आधी पुसून काढते. आणि फक्त आंघोळ राहिली आहे. बाबा येत आहेत, त्यांची ट्रीटमेंट आहे, काहीतरी डोळ्यांची औषध संपले आहेत मे बी. सो कदाचित 11 वाजेपर्यंत पोहोचणार. बसने असल्यामुळे नेहमी प्रायव्हेट गाडीने येतात. म्हणजे प्रायव्हेट गाडी मिळून जातात कोमाऱ्यावरून. जे प्रायव्हेट आपले कार्स असतात ते घेऊन येतात नागपूरपर्यंत. जे नेहमी ट्रॅव्हल करतात ना ते प्रवाशांना घेऊन येतात. सो त्यांनी जमतं याला HB टाऊनपर्यंत वगैरे ते गाडी येतात जनरली. सो आज कदाचित मिळाली नाही वाटते, तर बसनी येते. तर बसनी ना उशीर लागतो कारण प्रत्येक स्टॉपवर थांबत येते आणि प्रायव्हेट गाडी डायरेक्ट म्हणजे कुठं थांबत नाही, नॉनस्टॉप येते ती. आणि आज आहे पल्लूचा बड्डे. सो तिचं तर सेलिब्रेशन झालं तिकडे रात्रीच झालं वाटतं. फुगून मागितले आहेत ॲज युजल. 2 बलून सगळे 2 हवे असतात. म्हणजे सवय आहेत घरामध्ये की असं म्हणतात की अजय पण लहान असताना त्याला सगळे 2 वस्तू लागायच्या. म्हणजे 2 हातात 2. त्याच्यानंतर स्नेह छोटा होता तेव्हा पण त्याला 2 हातात 2 हव्याच होत्या. तर अन्वीला पण सेम सवय, तिला पण 2 हातात 2 वस्तू हव्याच असतात. सो असे ते का म्हणतात एक जनरेशननुसार सवय काय ट्रान्सफर होतात ना, तिथं तसं आहे. तसेही दोघांमध्ये पण बिलकुल अजयचेच ज्या दिसायला पण अजयसारखेच दिसतात दोघे पण, स्नेह पण आणि अन्वी पण. आणि ऑलमोस्ट सवयी पण त्यांच्या तशाच आहेत. कोणी पण त्यांना म्हणजे ज्यांना माहिती नाहीत ना ते दोघांना जुळवेच समजतात. म्हणजे एकाच आईचे मुलं समजतात दोघांना पण, कारण सारखेच दिसतात बिलकुल. वाजले संध्याकाळचे 5:30-6. अन्वी खेळते आहे बाबांसोबत. बघते आज पापडचं जर झालं तर करते, कारण त्या दिवसापासून भिजू टाकून ते. आणि एकदा आंबट आलं ती छान वाटते बनवायला. सो बघते आता काय म्हणतात, सगळ्यांची जशी इच्छा राहील तशी बनवते. दूध गरम करते कारण आज कालचं पूर्णच दूध खराब झालेलं, पूर्ण फेकण्यात गेलं आज दूध सकाळी. इथं बनवत आहे मी चटणी. मिरची घेतली आणि सांबार बाहेरूनच घालणार वरून कापून. ठेट घालून घेतली तर मध्ये मिक्सचर होऊन जातात. आणि छोटंसं अद्रक घेतलेलं आहे. अद्रक खूप कमी घालायचं नाही तर एकदा काय झालं तर जास्त अद्रक घेतलं होतं मी, तर पूर्ण अद्रकची पेस्ट वाढत होती. त्याच्यामुळे कमी अद्रक घेतला. त्याचं पेस्ट करून घेते. आणि जिरा घालू शकतो आपण याच्यामध्ये, पण जिरा ऑलरेडी पिठामध्ये घालून बारीक केलेला आहे. आणि नंतर याच्यामध्ये काय काय घालायचं ते सांगते. तसं रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं आय बटनवर मी लिंक देऊन देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता.
ये इकडे कंटिन्यू चला बनवा लवकर कारण की आता सण येत आहे झालं का ते हे खाल्लं काय किती चम्मच 2 चम्मच एकच घालायला लागतो बोट स्ट्रॉंग आहे तो जेव्हा असतो ना मी या प्रेग्नेन्सी मध्ये तो नाही त्याचा तो कमी चॉकलेटी आहे हा खूप चॉकलेटी आहे 2 चम्मच टाकून एकदम स्ट्रॉंग वाटतो मला